श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या सेवा उपासना करत असतो, पूजापाठ करत असतो आणि हा अधिक मास सेवा उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. या मासात आपण जर मनोभावे सेवा उपासना केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला लक्ष्मी माता नक्कीच देत असते आणि तेच फळ आपल्याला प्राप्त झालं आहे किंवा माता लक्ष्मी आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा झाली आहे, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, याचे काही शुभ संकेत माता लक्ष्मी ही आपल्याला देत असते. तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जितकं येणं महत्त्वाचं आहे तितकंच आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणं, तिला स्थिर ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जर आपण हा पावन महिना अधिक मास संपण्या अगोदरच बघा, तुम्हाला जर तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर हे 3 जीव दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरात आली आहे, माता लक्ष्मीनं तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. तुमचं नशीब बदलून जाणार आहे, नशिबाचा भाग्योदय होणार आहे. आणि याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते कोणते संकेत आहेत, ते कोणते जीव आपल्याला दिसले तर आपलं नशीब बदलून जाणार आहे, नशिबाचा भाग्योदय होणार आहे, याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मेपासून हा जो अधिक मास आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणून ओळखतो, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो, तर तो सुरू झालेला आहे. या महिन्यामध्ये दानधर्म, स्नान, तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन करणं, सेवा, उपासना, उपाय याला विशेष असं महत्त्व देण्यात आलं आहे. या महिन्यामध्ये जर आपण नामस्मरण त्यासोबतच बघा आपण दानधर्म केला तर त्याचं शुभ फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आणि तेच फळ आपल्याला प्राप्त झाल्यामुळं आपलं आयुष्य बदलत असतं. आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष अशी कृपा होत असते. या महिन्यामध्ये बघा काय करावं, ते कोणते शुभ संकेत आहेत ते आपण पाहत आहोत. अधिक मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी या असतातच. कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात दररोज न चुकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी. पिवळी फुले, फळे, तुळशीपत्र अर्पण करावी. यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदत असते. तुळशीची विशेष अशी सेवा करावी, कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. जर आपण या दिवशी बघा तुळशीची पूजा केली तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. हा महिना स्नान, दानधर्म यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे. आपल्या देवघरात जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्या शंखात कच्चं दूध किंवा गंगाजल भरून यानं भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा अभिषेक करावा. यामुळे घरात कधीही आर्थिक चणचण भासत नाही. या महिन्यात सत्यनारायण, व्यंकटेश स्तोत्राचं पठण, माता लक्ष्मीची स्तोत्र किंवा मंत्र म्हणावा. अधिक मासाचं महात्म्य याचं पठण करावं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कणकधारा स्तोत्राचं देखील पठण केलं जात असतं. आणि या सेवा जर आपण भक्तिभावाने मनोभावे केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आणि तेच संकेत आपण पाहत असतो बघा, म्हणजे माता लक्ष्मी आपल्याला काही शुभ संकेत देत असते. आणि हे जीव जर घराच्या आसपास दिसले तर 100% आपलं भाग्य उजळणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि समुद्रशास्त्रानुसार
हे पृथ्वीवर असणारा प्रत्येक जीव हा दैवी शक्तीची कृपा आहे आणि त्यातीलच काही जीव हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहेत किंवा लक्ष्मी वाहक आहेत आणि या जीवांना या अधिक महिन्यामध्ये विशेष असं महत्त्व आहे किंवा अधिक महिन्यामध्ये हे जीव जर आपल्याला आपल्या घराच्या आसपास किंवा घराच्या आतमध्ये दिसले तर यामुळे समजून जा की आपलं नशीब आता बदलणार आहे. तर त्यामध्ये पहिला जो जीव आहे तर ते म्हणजे काळ्या मुंग्या. तर आपल्या घरामध्ये अधिक मासात बघा आपण काळ्या मुंग्यांना सामान्य मुंग्या मानत असतो, पण जर अधिक मासात जर आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या निघाल्या, भरपूर अशा काळ्या मुंग्या निघाल्या आणि त्यांनी त्यांच्या तोंडामध्ये अन्न पकडलं आहे, तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. काळ्या मुंग्यांना भौतिक सुख आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. यामुळे आपले अडकलेले पैसे आपल्याला मिळणार आहेत किंवा धनलाभ होणार आहे. तर अशा वेळी मुंग्यांना थोडंसं गव्हाचं पीठ न मारता मुंग्यांना बघा थोडंसं गव्हाचं पीठ आणि साखर जी असते तर ती साखर टाकावी. 2 किंवा अधिक पाली एकत्र दिसणं हा सुद्धा एक प्रकारचा एक शुभ संकेत आहे. अधिक मासात जर पाली दिसल्या, त्या भांडत आहेत किंवा खेळत आहेत तर समजून जावा की तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या लवकरच दूर होणार आहेत. तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होणार आहेत. कोणतं तुमचं काम मार्गी लागत नसेल तर ते काम मार्गी लागणार आहे. त्या कामामध्ये तुम्हाला म्हणजे बघा यश मिळणार आहे. मग तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल, म्हणजेच नोकरी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, तर तुमची जी पण इच्छा आहे तर ती लवकरच पूर्ण होणार आहे. आता बघा सोनेरी किंवा हिरव्या रंगाचा बेडूक. आता प्रत्येकजण म्हणेल की आमच्या घरामध्ये प्रत्येक दिवशी बेडूक दिसतो, पण अधिक मासामध्ये असे काही जीव दिसण्याला किंवा घराच्या आसपास असण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. शास्त्रामध्ये बघा या जीवाला पैसा आकर्षित करणारा जीव मानलं गेलं आहे. यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होणार असतात किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असतात. त्यानंतर बघा गायी. अचानक तुमच्या घरासमोर गायी आली आणि त्या गायीनं उभं राहून हंबरडा फोडला तर ते सुद्धा अतिशय शुभ संकेत मानला जात असतो. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा गायी ही अत्यंत पवित्र मानली गेली आहे. गायीला विशेष असं महत्त्व आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यासोबतच बघा 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक म्हणून गायीला ओळखलं जातं. त्यामुळे आपल्या जी काही रखडलेली कामं आहेत तर ती पूर्ण होणार आहेत असं समजून जावा किंवा तुमच्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी आता लवकरच दूर होणार आहेत. आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे असा शुभ संकेत हे आपल्याला देत असतात. घरामध्ये चिमणी येणं किंवा चिमणीनं घरटं बांधणं. तर चिमणी जी असते किंवा पक्षी जे असतात तिथेच घरटे बांधत असतात ज्या ठिकाणी भरपूर अशी सकारात्मक ऊर्जा असते. तर असं समजून जावा की आपल्या घरातील आता सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. त्यासोबतच बघा या अधिक महिन्यामध्ये न चुकता आपल्याला मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे. त्यासोबतच 1 तांब्याभर हळदीचं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे. त्यासोबतच मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यासोबतच उंबरठ्यावरती देखील आपल्याला 2 स्वस्तिक ही दररोज न चुकता काढायची आहेत. दारासमोर छान असा सडा टाकून आपल्याला रांगोळी देखील काढायची आहे. कारण की आपलं घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे, नीट ठेवायचं आहे. म्हणजेच घरामध्ये अस्ताव्यस्त पसारा असा पडलेला असू नये, कचरा पडलेला असू नये. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, टापटीपणा असतो, त्यासोबतच ज्या घराचं अंगण स्वच्छ असतं त्या घरामध्येच माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात आणि हे नेहमीच स्वच्छ असायला हवं. कारण की जेव्हा पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यावेळी आपल्या घरामध्ये ती स्थिर राहील, आपल्या घरातून काढता पाय घेणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला
हे 3 जीव जर आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर दिसले तर समजून जा साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे. आता आपलं नशीब बदलून जाणार आहे, नशिबाचा भाग्योदय होणार आहे. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.